सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, त्यासाठी राज्यस्तरावरून अधिकचा निधी दिला जाईल। तसेच जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने इको टुरिझमला गती दिली जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे। उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या राज्यस्तरीय बैठकीत काल पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला। यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, नियोजन समितीचे शशिकांत माळी आदी उपस्थित होते। अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर, विशेषतः शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला आणि बालविकास, कृषी, मृदा आणि जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा। वाई मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला सर्वाधिक निधी देण्यात यावा। तसेच पर्यटन आणि प्रतापगडाच्या विकासासाठी निधी मिळण्याची मागणी आमदार मकरंद पाटील यांनी केली आहे। तर अजित पवार यांनी प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, त्यासाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल। जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून इतर कामे करता येईल, असे त्यांनी सांगितले। तसेच इको टुरिझममुळे पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यासाठी देखील आवश्यक निधी देण्यात येईल, असं सांगितलंय।